नर्मदे हर. नर्मदा मैया बघा पूर्वेकडे वाहते. हे बघा हिची दिशा आहे पूर्वेकडे वाहते आणि बाकीच्या नद्या सगळे पश्चिमेकडे वाहतात. ह्यामुळे ही नदी प्रसिद्ध आहे. नर्मदा मैया का म्हणतात त्याला, हिची खूप मोठी कहाणी आहे परिक्रमा करण्यासाठी. तुम्ही व्हिडिओ पहा, तुम्हाला समजेल. नर्मदा मैया परिक्रमा का करावी असं पण आहे. आणि ज्याच्या नशिबात असतं त्यालाच परिक्रमा करण्याचं भाग्य असतं. तर तिचं असं दिव्य आणि भव्य स्वरूप पहा, किती सुंदर आहे. नर्मदा मैया आपली खूप सुंदर आहे. नर्मदा मैयाच्या किनारी जेव्हा आपण चालतो तेव्हा आपली पूर्वज आपली वाट पाहत असतात आणि आपण तिथं पोहोचतो, त्यांना खूप आनंद होतो आणि त्यांची मुक्ती होती. अशी सुद्धा भाकीत कथा आहे. रोज थोडी थोडी कथा सांगतात नर्मदा मैयाविषयी. नर्मदा मैयाची परिक्रमा करणे खूप जणांना माहीतसुद्धा नाही आहे की नर्मदा मैया म्हणजे काय, हे सुद्धा माहीत नाही लोकांना. आमच्या तर घरातल्या लोकांना काहीच माहीत नव्हतं. नर्मदा परिक्रमाला मी गेली आणि आज मी पूर्ण म्हणजे काल मी पूर्ण आशा सोडली होती की परिक्रमा करू शकणार नाही, कारण माझं शरीर साथ देईना झालं होतं. पण काल नर्मदा मैयाच्या रूपामध्ये 2 मुलं आली आणि त्यांना मला गाडी बोलवली. गाडीत घेऊन माझ्या मैत्रिणीच्या सोबत मी दवाखान्याला गेले आणि औषध गोळ्या घेतल्या. आता बघूया काय होतं ह्याच्या पुढं. नर्मदा मैयाने जर साथ दिली मला तर पुढची परिक्रमा मी करेल. मला तर माहीत नाही, काल तर मी वापस निघायला गेली होती पण परत थांबली. तब्येत साथ दिली तर करा, तब्येत चांगली असेल तर परिक्रमा करा, नाहीतर परिक्रमा सोपी नाही आहे, खूप अवघड आहे परिक्रमा. शूलपाणी जंगल तर सगळ्यात अवघड आहे. त्यातून पूर्णपणे बाहेर येणं म्हणजे आपलं नशीबच समजायचं, कारण खूप रस्ता तिथं डेंजर आहे. डेंजर म्हणण्यापेक्षा अवघड आहे रस्ता खूप. चढ कारण नर्मदा माईचं पाणी किती वाढलं आहे बघा. ते लोखंडाचे पाईप आहेत ना, तिथपर्यंत पाणी होतं, तेवढं पाणी वाढलं बघा, काठीपर्यंत पाणी आलं. कधी पण पाणी वाढू शकतो असं आहे बघा. तर आम्हाला इथं 2-3 दिवस आराम करून निघणार आहेत. बाकीचे लोक पाठीमागं आहेत. थोडंसं सर्दी खोकला झालेला आहे, बरं वाटेल आता. मग इथं आल्यानंतर लोक परत आम्हाला समुद्र लागणार आहे. समुद्र पार करून गेला, आणखीन थोडं पुढे गेल्यानंतर मग अर्धी होती परिक्रमा आपली. तर अशी आहे आपली नर्मदा मैया. खूप सुंदर आहे, दिसायला सुद्धा खूप सुंदर आहे. तिची कथा तुम्हाला पाहायचं असेल तर यूट्यूबवर तुम्ही पाहू शकता. कथा पण आहे, बाकीच्यांनी कथा पण टाकलेली आहे. मी पण आता सगळ्या गोष्टी माहीत करून घेते आणि मग नर्मदा मैयाची